साथियो, आज मनुस्मृती दहन दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन केलं। विषमतेने बरबटलेली ही मनुस्मृतीचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकला। मित्रहो, याच मनुस्मृतीचं राज्य होतं या देशामध्ये हजारो वर्षापासून। ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता, ज्या मनुस्मृतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या घडवून आणली, ज्या मनुस्मृतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला होता, ज्या मनुस्मृतीने या देशातल्या महिलांचा अपमान केला, ज्या मनुस्मृतीने ब्राह्मणेतरांचा, स्त्री पुरुषांचा अपमान केला, त्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे रायगडच्या पायथ्याशी जाळून टाकले। विषमतेने बरबटलेला हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकला। त्या दिवसाला आज 78 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या मनुस्मृतीने इथल्या भारतीयांचं जीवन जगणं अवघड करून ठेवलं होतं। या देशातल्या नागरिकांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, शस्त्र धारण करण्याचे अधिकार नव्हते, संपत्ती बाळगण्याचे अधिकार नव्हते, बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, रोटीबंदी, बेटीबंदी, गावबंदी सगळ्या बंद्या घातल्या होत्या या मनुस्मृती ग्रंथाने। या अशा ग्रंथाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे रायगडच्या पायथ्याशी या मनुस्मृतीला जाळून टाकले। विषमतेने बरबटलेला हा मनुस्मृतीचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी जाळला। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी भारतीय संविधान निर्माण करून दिलं। सर्वांना समान अधिकार दिले संविधानाच्या माध्यमातून। मित्रांनो, मनुस्मृती हा विषमतेने बरबटलेला ग्रंथ, विषमतेने बरबटलेला कायदा होता। या कायद्याद्वारे इथल्या ब्राह्मणेतरांना अधिकार वंचित करण्यात आलेलं होतं। बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, विचार स्वातंत्र्य नव्हतं, धर्म स्वातंत्र्य नव्हतं, भाषा स्वातंत्र्य नव्हतं, कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं, बोलण्याचा अधिकार नव्हता, रोटीबंदी होती, बेटीबंदी होती, गावबंदी होती, स्पर्शबंदी होती, सर्व प्रकारच्या बंद्या होत्या, शस्त्र बाळगण्याचा अधिकार नव्हता। क्या करता है, क्या नहीं करता है, शस्त्र बाळगण्याचा अधिकार सुद्धा नव्हता। या देशामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, ब्राह्मणेतर पुरुषांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, ब्राह्मणेतर महिलांना आणि ब्राह्मणांच्या महिलांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता। या मनुस्मृतीने सर्वांना गुलाम करून ठेवलं होतं। आणि म्हणून अशा मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाळलं। आणि या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुरुवात झाली। साथियो, विषमतेने बरबटलेला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी रायगड येथे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हा मनुस्मृतीचा ग्रंथ जाळून टाकला। याच ग्रंथाने छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता। याच मनुस्मृती ग्रंथाने छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता। याच मनुस्मृतीचा आधार घेऊन छत्रपती संभाजी महाराजांची हत्या घडवून आणली होती। याच मनुस्मृतीचा आधार घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करण्यात आला होता वेदोक्त प्रकरणामध्ये। मित्रहो, याच मनुस्मृतीच्या ग्रंथाचा आधार घेऊन सावित्रीबाई फुले यांच्यावर दगडफेक केली होती, चिखल फेकत होते। जेव्हा सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शाळा सुरू केल्या, तेव्हा याच मनुस्मृतीच्या आधाराने ब्राह्मणवादी मनुवादी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर चिखल फेकत होते, दगड फेकत होते, दगड मारत होते, हे लक्षात ठेवा।
अशा या विषमतेने बरबटलेल्या ग्रंथाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाडला रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाळून टाकले आणि समतेवर आधारलेला भारतीय संविधान या देशाला दिलं. आज मनुस्मृती दहनाला 78 वर्ष पूर्ण होत आहेत. या मनुस्मृती दहनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. याच मनुस्मृती ग्रंथाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. याच मनुस्मृती ग्रंथाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या घडवून आणली होती. याच मनुस्मृतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ग्रंथ नदीमध्ये बुडवण्यात आले होते. याच मनुस्मृतीच्या आधाराने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करण्यात आला होता वेदोक्त प्रकरणामध्ये. असा विषमतेने बरबटलेला ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाळला. तेव्हा मनुस्मृती दहनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.